मी पंढरपूरला बी गेलो होतो. त्यांची पंढरपूर आहे. ही छोटी पंढरपूर आहे का? जुना पंढरपूर हे जुना पंढरपूर म्हणताय. म्हणजे सर्वात आधी हेच होतं का? हा अगोदर हे हां संभाजीनगर. संभाजीनगर. पण गावांना वाटलं होतं मग आता संभाजीनगर. मग ते पंढरपूर जे आपण आहे ते काय आहे नेमकं? म्हणजे या ठिकाणी देवाला मुक्काम केलेला आहे एका असं त्याच्यानंतर मग मोठ्या पंढरीला म्हणजे इथं एक रात्र मुक्काम केला. नेमकं ते आपले विठ्ठल आणि रुक्मिणी आले कुठून होते? म्हणजे एका गावावरून तिथून ते जात होते पंढरपूरला. मग त्याच्यानंतर त्यांनी काय विचार केला की आपण एक मुक्काम ठेवा. तर त्यांनी एक रात्र इथं मुक्काम केला. तर ही छोटी पंढरी आहे. त्याच्यानंतर मग आपण जी पंढरपूरला जातो. पण दर आषाढ एकादशीला ना आषाढ एकादशीला एवढी अफाट गर्दी असते इथं की तुम्ही विचार नाही करू शकत. भक्तांची सुरुवात इथून होते. इथून चालत लोक तिथं जातात. काही लोकांनी विठ्ठलांची पादुका असतील पादुकासुद्धा इथून नेतात. आज मी तुम्हाला साक्षात विठ्ठल आणि रुक्मिणी यांची जे डोळे आहेत त्या डोळ्यांकडे तुम्हाला मी जवळ करेन कॅमेरा वगैरे तुम्हाला मी डोळे दाखवतो.